दिव्यांगांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी 50% सवलत देणार. लोकनियुक्त सरपंच सौ दीपालीताई फरगडे. श्रीरामपूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीत आधार दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष तथा प्रहार जनसेवक लक्ष्मणराव गोरखनाथ खडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनियुक्त बिनविरोध सरपंच सौ दीपालीताई फरगडे, उपसरपंच श्रीमती चंद्रभागा काळे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ नगर हद्दीतील अपंग व्यक्तींना अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगर ग्रामपंचायत हद्दीतील अपंगांची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाने केलेली आहे. प्रत्येक वर्षी दिव्यांगांना अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे यावर्षी दिव्यांगांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आधार दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष तथा प्रहार जनसेवक लक्ष्मणराव खडके यांनी अपंगाविषयी असणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या अनेक योजना असून जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने श्रीरामपूरमध्ये तलाठी कार्यालयाजवळ अपंग व्यक्तींसाठी दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आलेले असून कुणालाही काही अडचण आल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लक्ष्मणराव खडके यांनी केले. श्रीमती ज्योती लाहोरे म्हणाल्या, भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ दीपालीताई फरगडे या खूपच क्रियाशील सरपंच असून यांना 1.5 वर्षात 3 पुरस्कार मिळाले आहे. आपल्यासाठी अभिमानाची ही गोष्ट आहे. प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल असे सुंदर नियोजन दीपालीताईंनी केलेले आहे. या नियोजनाचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यानंतर सौ दीपालीताई फरगडे म्हणाल्या, शासनाने दिव्यांगांसाठी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. या योजनाचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत भैरवनाथ नगर कटिबद्ध आहे. या योजनांसाठी काहीही अडचण आल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क करावा. तसेच दिव्यांगांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी 50% सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरपंच सौ दीपालीताई फरगडे यांनी केली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, कांता शेळके, पत्रकार स्वप्नील सोनार, भास्कर कदम, विठ्ठल लाहोरे, भानुदास थोरात, रामचंद्र लबडे, मधुकर लबडे, कांता कुमावत, नानासाहेब लबडे, राजेंद्र लबडे, सुशील लबडे, विलास थोले, अनिल तुपे, सदाशिव उंदारे, शंतनू थोरात, सारंधर कुमावत, अमोल तुवर, पोपट देवकर, राजेंद्र फरगडे, कैलास लबडे, राजेश शेळके, इंगळे कांदळकर, लता भंग, आशा करंडे, नंदा कांदे, वंदना कांदे, लक्ष्मी पांडे, रंजना सदाफुले, शीतल लबडे, शकुंतला दांडगे, बेबी फरगडे, सिंधू सूर्यवंशी, भागुबाई रुपटक्के, संगीता ब्राह्मणे, बाबीरवाल, प्रमिला सुलाखे, योगिता गोरे, जयश्री पाटील, नानासाहेब सुलाखे, अनिता होले, बबन लिहिणार, वैष्णव शिंदे, बापूसाहेब गाडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दिगे यांनी प्रास्ताविक केले, तर उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार खादी ग्रामोद्योगाचे संचालक प्रवीण फरगडे यांनी मानले. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.